कॉलेजला सुट्ट्या लागून आणि गावाला येऊन जवळ-जवळ दीड महिना झालाय. पण शेतातल्या कामामुळे कुठं फिरायला जाता येईना. तर जय शिवराय भावांनो, मी शुभम. कामात तर होत राहतील असं म्हणत बहिणीने इलेक्ट्रिक गाडी काढली आणि गाडी घरी एका चार्जमध्ये रिटर्न येईल याचा अंदाज घेत कुठेतरी जवळ जायचं असा निर्णय झाला. आणि मग काय, हा निर्णय घेताच शिंदेवाडीचं ताईनाना पार्क गाठलं. गेल्या गेल्या खंडोबा देवाचं दर्शन घेतलं आणि ताईनाना पार्क फिरायला सुरुवात केली. इथं हिच्यासारख्या बारीक पोरांना खेळण्यासाठी बरंच काय काय होतं आणि ओपन जिम देखील होती. इथं खेळण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी होत्या. पण शाळेतल्या गोष्टी ताजा करणारा हा झोका याच्यावर जरा आम्ही जास्तच मजा केली. इथं जरा बागेचं काम चालू होतं त्याच्यामुळं आम्ही खालीच फोटो काढून घेतलं. आणि नंतर मग भीतीपोटी मोठ्या झोक्यावर न बसता बारक्या झोक्यावर बसून मोठ्या झोक्याचा फील घेऊन घरी निघालो. घरी जाताना वाटलं होतं गाडी घ्यावी पण नियोजन काही जुळलं नाही. मग आलोच होतं जवळ तर जाता जाता वाटवाकडी करून दोनमाळात मावशीकडे जाऊन यावं म्हणलं. तिथं एका वावरात बाबा मस्तपैकी बैलांच्या मदतीने तास पाडीत होतं. मावशीच्या घरी आल्यावर मावशीची पोरं तारक मेहताचा मोठा आवाज करून फोनवरती फ्री फायर खेळत होती. आणि मग घरी जाताना गोडेगावमध्ये जरा गर्दी लागली का? तर आज गोडेगावचा बाजार होता म्हणून. आणि मग भूक लागली म्हणून गोडेगावमध्येच मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली. आणि नंतर मग पळष्टिका येथे असलेल्या आंबेगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या महादेवाच्या मूर्तीचं लांबूनच दर्शन घेत घरी निघालो.